हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ. आणि असं झालं आहे की आमचा अनुभव टाकले कोमल वहिनीच्या वडिलांनी बी रोप म्हणजे त्यांना टाकायला येत असं हाताने. आणि आका लावती मेथी आणि आमच्या वहिनी चाललंय मिरच्या सारं वाढायचं का तिथं घरापाशी. तुम्हाला तिकडे जातो मी, तुम्हाला इथलं ह्यांचं नियोजन धावतो काय विषय आहे ती बघायचा तुम्हाला विषय. आका काय लावती ग? धन लावती वय. आका आमची लावती धन. तो का रानात झालंय डिपीतली फ्यूज घेतल्या गेली होती, आम्ही टाकली. असं काठाडी वडते ते माग इकडून बिजीत आलं, इकडलं ही 2-4 सारं झाल्यात वडून. इकडलं मला वाटतं अजून 4 सार राहिल्यात काठाडी वडायचं. सकाळ सकाळ चाललंय नियोजन मित्रांनो. सगळ्यांनी मोटर चालू केलं त्यामुळं आमच्या डिपीची काय फ्यूज टिका नाही. टाकली फ्यूज अनुभवली मी. आता बघू काय होतंय विषय. आणि केलं अण्णा हिरीवर असं विषय आहे. पुढं बघायचं तुम्हाला येलोराच तो ते काट पिशवीत येलोराचं टाकलंय. येलोरा गुलाबी कांद्याचं मस्तपैकी. आणि मी आता जातो घरी. आकाटा लावती धन आणि जातो वहिनीकडे. वहिनीचं काय चाललंय काय नाही तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करतो. आमची वहिनी साहेबाचं कामकाज सकाळ सकाळ तुम्हाला घरचं नियोजन द्यावं लागते. कोण काय करतंय कोण काय करतंय. हो चला मित्रांनो, अशा प्रकारे आहे. मी चाललोय घराकडं. कसं आहे गिनीगोला हे आमच्या अन्नाचं मस्तपैकी महाग लय जुनं आहे मित्रांनो. मग 2-3 वर्ष झालं लावलेलं, मोडलंच नाही त्याच्यावर. हाय असं हो त्याची नोंद घ्या तुम्ही. आणि आता वड्याचं पाणी बंद होईन वाटतंय, कारण की आता मोटर चालू झालं की वड्याचं पाणी आटून जातं. आमच्या वासूर हिरीचं पाणी खाली गेले की वड्याचं पाणी आपोआपच कमी होतंय. वहिनीचं आमचा चाललंय बगीच्याचं काम. माळव बगीचा खायला लागणारे माळव्याचं काम चाललंय. बसले तर वहिनी आद्याला काहीतरी खवायचं ते वाटतं. माझ्या सकाळी आवाज येतोय. आणि आमचं रोप तर दिसतंय का नाही काय माहिती. आज 4 दिवस झाले टाकून. वर पडलेलं कुठेतरी दिसतंय. काय विशेष नाही. आणि आमच्या वहिनीचं काय चाललंय काय. वहिनी काय लागवड चालू केली? काय काय लावायचे? हे सारखं पाणी सोडावं लागेल ना. घरी असलं की चालू करायचं. पिंट्या हा तरी जमतंय. काहीच नको, 2 मिनिटातच भरणं 2 सार खणीभर चालू केले की ओके. कोकला जोडलं की जमतंय. पाण्याला जपावं लागेल. माळवं लय भारी येईन मस्त. पण हा हे लय भारी गोहळे सारा एक नंबर. लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेमच होतोय. पण आज लाईट आज दगा द्यायच्याच मार्गावर. मोटरीच पावसामुळं मोटरी चालू झाल्या, पाऊस नाही त्यामुळं. सिंगल येते की सुटक्या ना की चलत दोन्ही बी.
मोठे आहेत. दादा सिंगल फ्यूज काय होत आहे आमच्या इकडे? डीपी लय लोड आहे. डीपी डीपी आहे 60चा आणि 120चा लोड आहे डीपी. हा सिंगल फ्यूज मोटर वेगळे राहिले पण चुटका जोडायचं वेगळं होत आहे. चुटका जायचं ते हा सिंगल फ्यूज म्हणलं जमतंय. हा ना चाललाय ना अजून. आता काय करतोय तू? बुठ्ठूला काढून कुठूला दोन ठोलाय वय. अंकू कुठे गेली? काय करते? अभ्यास करते का? झाली चालू झाली. आलं पण तो फ्यूजच गेलती वाटतं का नाही अजून? टाकली फ्यूज झाली चालू. हा झाली आला त्यो आलाय. आणून मी जातो अनुकडे चक्कर मारते. आणि उडीत खुरपून काढलाय तुम्हाला दाव का? अरे हो दिसलं गवतात दिगर मस्तपैकी खुरपण फिरपण काढलंय टाकत मध्ये. आणि आता हे उडीद आहे पावसाच्या अपेक्षित आहे. पाऊस जरा रखडल्यामुळे इथं उडदानं मित्रांनो बारीक राहायला उडीद याची तुम्ही नोंद घ्या. आणि चाललोय मी अनुकडं आता. फ्यूजच गेलती मी त्याला म्हणलं फ्यूज गेली असं टाकून ये. बाकी काय झालं सकाळ सकाळचं तुम्हाला दावायचं नियोजन काय चाललंय काय नाही काय मित्र असा हा विषय. बोलतच गावात निघाले सगळं तरी पण औंदा एवढ्या मित्रांनो म्हणावं असे शेंगा उडदाला नाही. खरं सांगायचं म्हणजे टूज गेलती ना तुला म्हणलं होतं का नाही मी टूज गेली असं. वहिनीचं फादर आल्या त्यांच्याबरोबर गप्पा आणल्या खणीवर तो वाजता खायचं. मग मी इकडं आलो म्हणलं अनबाज काय झालंय बघाव. आज काय घरचं नाही मला सारं टाकायचं आज 4-5 आधी काकरायचं मग सारं वाढायचं आणि मग मी झालो निवांत. हा शेंगा भरायच्या आधीच काळ्या कसं काय पडत काय लागा. ओके असं कसं काय होतं काय न गड्या रोग हायला का तांबडे पडलाय तसला. तांबडी बी पानं झाल्या तर चला मित्रांनो झाला 10 मिनिटाचा करतो आणि मी करतो व्हिडिओ एंड. आज काही घरचं नियोजन एवढंच आहे. अजून थोडं कांद्याचं बी आणायचं आहे आणि टाकायचं आहे. आणि कुणाच तरी बुलेट वाजती खन 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 वरच्या साईडला. आणि घ्या नोंदीत नोंद. मस्त मस्त झालंय सगळं वातावरण. नाही आमचा उतरला आणून टीपशी बघा तुम्हाला हे नियोजन. चलो बाकीचं काय नाही मित्रांनो. काय बाकीचं घडलं तर तुम्हाला सायंकाळच्या भागात टाकलं जाईन. याची तुम्ही पुरेपूर नोंद घ्यावी. चला बाय बाय. रामकृष्ण हरी.
भेटू सायंकाळच्या भागात. जॉईंट